हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई अभ्यासिका या अभ्यासिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आपण विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी घेऊन येत असतो। तसे 2च वर्ष झाले। मागच्या वर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी पोलीस भरतीच्या प्रॅक्टिससाठी गोळा गिफ्ट केला होता। तर या वर्षी म्हटलं काहीतरी वेगळं करूया जे वर्षभर टिकेल आणि सर्वांच्या ते उपयोगाचं असेल किंवा त्यातून तुम्हाला थोडंसं आर्थिक मदत सुद्धा होईल। तर या वर्षी आपल्या अभ्यासिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण स्कॉलरशिप योजना चालू करत आहोत, ज्यामध्ये आपण एक मुलगा आणि एक मुलगी अशा 2 विद्यार्थ्यांना प्रतिमाह 500 रुपये अशी स्कॉलरशिप देणार आहोत। तर ही स्कॉलरशिप जी आहे ती कशी मिळेल आणि याच्यासाठी जी तुमची एग्जाम होणार आहे ती केव्हा होईल, कशी होईल, त्यासाठी काय काय रूल्स असतील, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तत्पूर्वी आपल्या ड्रीम एमपीएससी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा जर का व्हिडिओ आणि आपली ही कॉन्सेप्ट जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत। थोडीशी आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची सारखी नसते, तर थोडेसे विद्यार्थ्यांना काहीतरी सहकार्य व्हावं या हेतूने आपण ही योजना चालू करीत आहोत। तर यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट अशी आहे की तो विद्यार्थी आपल्या अभ्यासिकेतील असला पाहिजे। त्याची ॲटलिस्ट 2 महिने तरी, म्हणजे मी तुम्हाला आज जी माहिती सांगते इथून 2 महिने पुढचे म्हणा किंवा आधी विद्यार्थी आपल्या अभ्यासिकेमधला असला पाहिजे। 2 महिने तरी तो आपल्या अभ्यासिकेचा विद्यार्थी असला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे तर ही परीक्षेच्या माध्यमातून मिळणार आहे। कुठल्याही विद्यार्थ्याला धरल्याने स्कॉलरशिप दिली असं आपण करणार नाही आहोत। तर नेमकी कशा प्रकारे परीक्षा असेल तर आता आपल्या अभ्यासिकेमध्ये जनरली पोलीस भरती, सरळ सेवा करणारे किंवा काही केंद्रीय एक्झाम देणारे किंवा काही एमपीएससी करणारे असे विद्यार्थी आहेत। सो या सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन तुमचा 100 मार्कांचा पेपर घेतला जाईल। हा पेपर जो आहे तो आपल्या अभ्यासिकेच्या जे काही वाढदिवस आहे आपण त्याला म्हणतो 1 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होईल आणि 1 नोव्हेंबर रोजी तुमचा 100 मार्काचा पेपर होईल। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असेल, म्हणजे तुमची जी काही तयारी आहे, माझ्या चॅनलचं नावच ड्रीम एमपीएससी आहे। सो एमपीएससीच्या दृष्टिकोनातूनच हा पेपर असेल। काठिण्य पातळी मॉडरेट लेवलची असेल, दोन्ही विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन अशा प्रकारचा तो पेपर असेल। विषय कुठले असतील ते तुम्हाला मी कदाचित नंतर सांगेन, परंतु आता तरी तुर्तास एवढं सांगते की सगळेच विषय याच्यामध्ये आपण घेऊया, जेणेकरून मग या विद्यार्थ्याच्या स्वरती भर दिला, यालाच जास्त प्रश्न याच विषयाचे आले असं तिथे होता कामा नये। सो सगळ्याच विषयावरती भर असेल, त्यासोबत हा पेपर 100 मार्काचा निगेटिव्ह मार्किंग असेल। आता निवड कशी होईल तर 1 तारखेला पेपर झाला की आपली 10 तारखेपासून होत आहे दिवाळी सुरू। तर आपण जी काही आपली मेन दिवाळी असते, म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस जो असतो लक्ष्मीपूजनाचा, त्या दिवशी या परीक्षेचे 2 विद्यार्थी कोण आहेत ते आपल्या लायब्ररीच्या ग्रुपवरती आणि माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवरती एक चॅनलच्या माध्यमातून मी सांगेल आणि त्याच दिवशी त्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये आपली जी काही स्कॉलरशिप आहे ती सुरू होईल। पुढच्या 1 वर्षापर्यंत त्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे। आता ही स्कॉलरशिप कंटिन्यू होईल का तर हो, 1 वर्षासाठी तर ती कंटिन्यू होईलच, पण यामध्ये एक अट असेल। जर विद्यार्थी अभ्यासिका सोडून गेला दुसऱ्या अभ्यासिकेमध्ये किंवा दुसऱ्या गावाला जर तो जात असेल एखाद्या एक्झामच्या तयारीसाठी तर तिथे काही त्याची स्कॉलरशिप जाणार नाही, पण आमची अभ्यासिका सोडून दुसऱ्या अभ्यासिकेमध्ये जर का गेला तर त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही। हा रूल यासाठी की तुम्ही खरंच ते पैसे दिलेले म्हणजे अभ्यासासाठीच वापरत आहात का हे तिथे आम्हाला कळलं पाहिजे, त्यासाठी हा एक रूल केलेला आहे। आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर का दुसऱ्या गावाला मग जात असाल, समजा आता एखाद्याची प्री निघाली आणि त्याला मेनसाठी जायचं आहे पुण्याला वगैरे, त्याला मात्र तिथे ते स्कॉलरशिप आम्ही कंटिन्यू करू। दुसरं म्हणजे त्या विद्यार्थ्याला जर का या 1 वर्षाच्या काळादरम्यान जर का जॉब लागला, त्याचं जर का सिलेक्शन झालं, आय होप की म्हणजे जो विद्यार्थी पास होईल तो चांगला अभ्यास करणारा असेलच आणि त्याचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं अशी आमच्या अभ्यासिकेतल्या सगळ्यांचं सिलेक्शन व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। सो त्या विद्यार्थ्याचं जर का 1 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये सिलेक्शन कुठे झालं तर त्याची स्कॉलरशिप मात्र आपण बंद करू, किंवा त्याची जर इच्छा असेल तर तो विद्यार्थी त्याची स्कॉलरशिप त्याच्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या नावाने ट्रान्सफर करू शकतो। त्याला जर वाटत असेल की बा माझं सिलेक्शन झालं परंतु या 500 रुपयाची गरज माझ्या या मित्राला आहे जो खरंच अभ्यास करतो जेन्युइनली आणि त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही आहे, तर त्याला आपण ती ट्रान्सफर तिथे करूया। या परीक्षा घेण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही अभ्यासासाठी प्रेरित व्हावं, तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी आणि या स्कॉलरशिपच्या माध्यमातून थोडा का होईना तुम्हाला आर्थिक सहभाग तिथे किंवा आर्थिक हातभार तिथे लाभावा। त्याचसोबत आपल्याकडे एक असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आपल्या वाशिम जिल्ह्यातले जवळपास न्यूली लागलेले किंवा काही माझ्या परिचित असे सगळे अधिकारी आहेत। जर यांनी काही सजेशन दिलं आणि जर का याच्यामध्ये काही ॲड ऑन करता आलं तर ते मी तुम्हाला तिथे नक्की
सांगेल आपल्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जर सांगेल काही वेगळं असेल तर. परंतु तुर्तास तरी लक्षात घ्या की 1 नोव्हेंबर रोजी तुमची परीक्षा होईल, जी 100 मार्कांची असेल. नेगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये असेल आणि त्याच्यामधून जे 2 विद्यार्थी सिलेक्ट होतील, मुलगा एक आणि मुलगी एक, मुलांचं आणि मुलींचं दोघांचे सिलेक्शन वेगळं असेल. हे यासाठी मी आधी ठरवलं होतं की फक्त मुलींनाच द्यायची, पण म्हटलं आपल्याला जर भेदभाव नको आहे तर मग इथे आपण पार्सलिटी का करायची. खरं तर मला काम करायचं होतं मुलींसाठी, परंतु तितक्या मुली आपल्याकडे सध्या तरी आलेल्या नाही आहेत. परंतु या माध्यमातून तरी आपल्या लायब्ररीमध्ये मुलांइतकी मुलींची संख्या व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे. आणि माझा खालचा फ्लोअर मुलींसाठी, वरचा फ्लोअर मुलांसाठी अशी लायब्ररी व्हावी अशी माझी इच्छा आहे. सो जितक्या मुली आहेत त्यांच्यासाठी वेगळी योजना राहील आणि मुलांसाठी वेगळी, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी अशी आपल्याला निवडायचे आहे. ओके. जर का कदाचित 2 विद्यार्थ्यांमध्ये टाय वगैरे झाला तर परत आपण 4-5 मार्कांची त्यांची परीक्षा घेऊ. ते सगळं दिवाळीच्या आधी करेल आणि त्याच्यामधून एक विनर काढू. सो त्या विद्यार्थ्याला आपण स्कॉलरशिप ठेवू. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 2 विद्यार्थी सिलेक्ट होतील, ज्या 2 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल, त्या 2 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आपली अभ्यासिका फ्री राहील. त्यांना फ्री मेंबरशिप आपण अभ्यासिकेची देऊया, म्हणजे त्यांना अभ्यासिकेत बसण्याचे वेगळे 250 रुपये मोजायची गरज नाही आहे. ते फ्रीमध्ये आपल्या अभ्यासिकेमध्ये वर्षभरासाठी बसू शकतील. त्याचसोबत त्यांना 500 रुपये स्कॉलरशिप आहे ती सुद्धा मिळेल, म्हणजे अशी 750 रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली असं तुम्ही म्हणू शकता. सो ही योजना किंवा हे जी काही माझ्या डोक्यात आलं हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत का किंवा काही आणखी ॲड करायचं आहे का हे सुद्धा सांगा. आता काही विद्यार्थी 10वी-12वीचे सुद्धा आहेत, नीटची परीक्षा देणारे आहेत, तर त्यांनी एवढं कृपया माफ करा, कारण की मी हे जे काही काम करते ते आपल्या भागातल्या स्पेशली मुलींनी स्पर्धा परीक्षेमध्ये यावं आणि त्यांनी याच्यामध्ये पुढे जावं यासाठी मला काम करायचं आहे. त्यामुळे तुर्तास तरी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठलीही योजना नाही आहे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता जर का जे विद्यार्थी दुसऱ्या लायब्ररीत असतील आणि त्यांना ही एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता, परंतु तुम्ही आमच्या या स्कॉलरशिप योजनेचा भाग असणार नाही आहात. आमची ही जी काही योजना आहे ते अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांसाठीच राहील. पण तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून जर का पेपर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि आता महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या सर्वांनी मला तुमचं नाव आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे असं मला तिथे मेसेज करून सांगायचं आहे. आपल्या अभ्यासिकेतल्या सर्व विद्यार्थ्यांकडे आपला ग्रुप आहे, माझा नंबर सुद्धा आहे, तर तुम्ही मला मेसेज करून तिथे तुमचं नाव सांगायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला या परीक्षेसाठी एनरोल करून घेईन. आणि एवढ्या महिनाभर आपले नावं जमा होतील, तेवढ्याच विद्यार्थ्यांचे पेपर तिथे प्रिंट होतील आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना आपण परीक्षेसाठी बसू देणार आहे. सो एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. योजना कशी वाटली किंवा आणखी काही सजेशन्स असतील तर नक्की त्याचं वेलकम आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की मात्र सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू सो मच.